आज महाप्रशासन में आशा वर्कर जो अपने माँ माऊली नारी शक्ति यहाँ सब हाजिर है उनके कुछ प्रॉब्लम को लेके। तो आज जो साहब है अपने साथ, साहब आपका नाम? मी कॉम्रेड गोविंद आर्दळ जी आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी संघटनेचा सेक्रेटरी आहे। जी हे आमच्या मीना भोसले या अध्यक्ष आहेत। जी आशा ज्या जालना शहरातल्या आहेत जी या अगोदर जिल्हा परिषद प्रशासनाकडे काम करत होता। जी त्यांचं जे बजेट वगैरे काढायचं काम, पगार काढायचं काम हे जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद बघायची। जी पण आता 18/7/2025 पासून शासनाच्या पत्रानुसार याकडे महानगरपालिकेकडे त्यांना वर्ग करण्यात आलेला आहे। जी या आशा सेविका अगदी आरोग्याचा खालचा म्हणजे सगळ्यात शेवटचा घटक आहे। वाडी म्हणजे एकदम मोहल्ल्यापर्यंत घराघरापर्यंत जाऊन आरोग्य सेवा देण्याचं त्या काम करतात। जी परंतु यांना फिक्स असा पगार सरकार देत नाही आणि जो काही त्या काम करतात त्याचा मोबदला कामावर आधारित त्यांना मिळतो, तो बी तुटपुंजा असतो, पण तो दर महिन्याला मिळत नाही। 2-2, 3-3 महिन्यापासून तो थकीत राहतो आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळ येते। म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला आलतो, परंतु त्यांची मीटिंग अर्जंटली चालू असल्यामुळं त्यांनी आम्हाला कानपुडे सरांकडे जायचं सांगितलं आणि आशांचं जे आरोग्य विभागाचे हेड आहेत की आपल्या शहरात ते कानपुडे साहेब आहेत, सहाय्यक आयुक्त आपल्या महानगरपालिकेचे। त्यांना आम्ही आशांच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे। मागील 2 महिन्यापासून जे आशांचं बजेट आहे ते थकलेलं आहे, त्यांचा पगार तो लवकरात लवकर त्यांना द्यावा, कारण दिवाळी जवळ आलेली। दुसरं म्हणजे आशांना दर महिन्याला पगारपत्रक दिलं पाहिजे, त्याला आपण वेतन चिठ्ठी म्हणतो। आशांना त्यांचं जे काही आहे कामकाज, हे कामकाज त्या पूर्ण पगारी नसल्यामुळं त्यांना ऑनलाईन जे कामाची सक्ती केली जाते। एकतर बऱ्याचशा आशांकडे फोन नाहीत आणि कुटुंबात एकच असतो आणि त्यांना प्रशासन ऑनलाईन काम देतं, त्या ॲपमध्ये ती माहिती भरायचं सांगतं, परंतु त्यांच्याकडे फोन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते काम करणं शक्य होत नाही। दुसरी गोष्ट, त्यांना कुठलाही डेटा पॅकचं बॅलन्ससाठी पैसे देत नाहीत, त्यांना सिम कार्ड दिलेलं नाही आहे आणि हा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे। यासाठी 10 ऑक्टोबरला मुंबईला आमच्या संघटनेच्या वतीनं मोर्चा आयोजित केलेला आहे। आता आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार पण टाकलेला आहे। ही पण मागणी आणि ही पण माहिती आम्ही या निवेदनात आज त्यांना दिलेली आहे। अशा बऱ्याचशा आशांच्या छोट्या मोठ्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीचं